रोजगाराची हमी म्हणजे रत्नागिरीच्या राजापुरामध्ये येणारी रिफायनरी असून त्यासाठी आमचं आटापिटा चालू आहे। रिफायनरी विरोधकांना कदाचित माहिती नसेल की रिफायनरीमुळे तब्बल 2 लाख तरुणांना डायरेक्ट इनडायरेक्ट रोजगार उपलब्ध होणार असून रिफायनरी अर्थविकासाचे चक्र आहे असं मत माध्यमांसमोर भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी रिफायनरीचं समर्थन करत असताना व्यक्त केलंय। सरकारने पाणी परीक्षण माती परीक्षण बंद करून आता जागांचं रेट जाहीर करावे, लोकांनी जागा दिली तर प्रकल्प होईल अन्यथा होणार नाही अशी स्पष्ट भूमिका यावेळेला जठार यांनी व्यक्त केली। एकदा प्रकल्पाला सुरुवात करा, योग्य वाटलं तर मोठा करा, परंतु प्रकल्पाला सुरुवात करा नाही। प्रकल्पाची सुरुवात कोंबडा आधी की अंडा आधी ह्याच्या भानगडीत न पडता जागांचे रेट जाहीर करा। मग ते नाणारमधल्या 10,000 एकर देऊ देत, नाही तर बारसूतले 10,000 एकर देऊ देत, नाही तर विजयदुर्गातले 10,000 देऊ देत, नाही तर सावंतवाडीतले देऊ देत, नाही तर लोटे परशुरामातले देऊ देत। जे जागा देतील त्यांच्याकडे प्रकल्प होईल। आता जागाच मिळाली नाही तर सरकार काय आपल्या कपाळावर प्रकल्प थोडी करणार आहे। त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी होऊन देऊ द्या। माझा रोकडा सवाल तुमच्या माध्यमातून बघा, मी जरी त्या सरकारचा एक कार्यकर्ता असलो त्या सरकारमधला, तरीसुद्धा माझ्या लोकांच्या कल्याणासाठी मी कुठेही कॉम्प्रोमाइज करणार नाही। माझं कल्याण लोकांना, पोरांना रोजगार मिळालाच पाहिजे म्हणून 2024ची निवडणूक रोजगारावर लढणार आणि माझं जाहीर आव्हान आहे। प्रमोद जठार निवडणुकीला आम्ही जेव्हा सामोरे जातो तेव्हा आम्ही सांगतो की मी माझ्या डेअरीच्या माध्यमातून 100 लोकांना रोजगार दिला आहे। मी माझ्या डेअरीच्या माध्यमातून 25 कोटी रुपये सिंधुदुर्गातल्या दूध दुभत्याच्या माध्यमातून घरापर्यंत पोहोचतो। राऊतांनी सुद्धा जाहीर करावं, त्यांना सुद्धा माझा रोड, त्यांनी किती लोकांना रोजगार दिला। होऊन जाऊ देत ना तुंबळ युद्ध। 2024च्या निवडणुकीत तुम्ही उभे राहणार नाही ना, पक्ष देईल तो उभा राहील। मी लोकसभा निवडणूक प्रमुख आहे, त्यामुळे मी प्रमुखासारखाच बोलणार।